नुसतं म्हणायचंय बघा एक नंबर तुझी कंबर, काय एक नंबर वगैरे नसती. घरात बसून हे असं चांगलं चांगलं खाऊन कंबर कशी राहील एक नंबर सांगा बघू. कमरा होतोय त्याचा कमरा, पण खाना आपला जन्मसिद्ध हक्क आहे तो काही सोडायचा नाही, बरोबर की नाही. घरातल्या हाय नाहीत तेवढ्या सगळ्या पिठाच्या डब्यातलं बघा एक एक वाटी पीठ उचलायचं. इथं मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ चाळून घेतले. अजून एखादं पीठ याच्यात तुम्हाला ऍड करायचं असेल की नाही तर खुशाल करू शकता. तर हिरवी मिरची, लसूण, जिरं हे पहिलं बघा खलबत्त्यात ठेचून घ्यायचं. आता नसेल खलबत्ता पाटा तर सरळ मिक्सरला वाटा, हे आपलं नेहमीचं वाक्य पहिलं ध्यानात ठेवायचं. आता ह्या मिक्स पिठात की नाही धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हळद, ओवा, पांढरे तीळ आणि आपण ठेचलेला मिरचीचा ठेचा आहे की नाही तो घालायचा, कोथिंबीर घालायची, सगळं चांगलं मिक्स करायचं. आता पीठ चांगलं मळत आल्यावर बघा मला आठवलं की बारीक चिरलेला कांदा तर राहिलाच की, मग कांदा घातलाय, सैलसर असं पीठ भिजवायचं. आता म्हटलं कुठं कापड शोधू धपाटा थापायला, ते आणि मरणाचं घाण होतंय परत. तर ऑडिकोबेकचा पेपर होता माझ्याकडं, पोळपाटाच्या मापाचा अडीचा पेपर घेतला. पिठाचा एक गोळा घेऊन की नाही पाणी लावून धपाटा असा बघा थापून घ्यायचा. धपाट्यावर की नाही थापताना पाची बोट अशी उठली पाहिजेत, दिसायला भारी दिसतं. त्यावर पाण्याचा शिंतोडा मारायचा, धपाटा अलगद काढायचा, छिद्रात थोडं थोडं असं बघा तेल घालायचं आणि दोन्ही बाजूनी की नाही खरपूस भाजून घ्यायचं. वरून मग तूप नाही तर बटर लावायचं आणि मस्त दणका द्यायचा. तर उद्याच्या नाश्त्यासाठी की नाही मिक्स पिठाचा धपाटा असा नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब पण करा बरं का. जय सद्गुरू.